आज हमने उल्लासनगर के महासभागृह में आज जो माझी वसुंधरा अंतर्गत हमने जो विविध स्पर्धाएं आयोजित की थी, जिसमें चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा एवं रंगोली स्पर्धा हमने आयोजित की थी। उन स्पर्धा के विजेताओं का बख्शीश वितरण हमने रखा था। इस स्पर्धा का आयोजन ये था कि पर्यावरण संवर्धन के हेतु हमें जिन चीज़ों का संवर्धन करना है, जो चीज़ें प्रदूषित करती है, उन चीज़ों को हमें अवॉइड करना है। उस चीज़ों के बारे में किस तरह से हमारा पर्यावरण संवर्धन अच्छा रह सकता है, ये थीम हमें ध्यान में रखते हुए इन तीनों स्पर्धाओं का आयोजन किया गया था। ये स्पर्धा स्कूल लेवल और कॉलेज लेवल के रंगोली स्पर्धा से हुआ था। इन स्पर्धा के विजेताओं को हमने आज बख्शीश वितरण किया गया था। ये स्पर्धा माझी वसुंधरा अंतर्गत पर्यावरण विभाग की ओर से किया गया था। इनमें हमारे उल्लासनगर के आयुक्त अजीत शेख सर और अतिरिक्त आयुक्त जमीन लेगरेकर सर का मार्गदर्शन रखा। और ये पूरे स्पर्धा का नियोजन पर्यावरण विभाग के विभाग प्रमुख विशाखा सावंत, सयाजी, घाट विसावे और परमार, इनके उपस्थिति में सब आयोजन करके पूरे स्पर्धकों का विजेताओं का उन्होंने लाइन लिस्टिंग किया है और आज उनका बख्शीश वितरण हमने किया है। बहुत अच्छा महसूस हो रहा है कि छोटे छोटे बालकों में पर्यावरण प्रति किस तरह से जागृति है और वो पर्यावरण रक्षण के लिए आगे चल पीढ़ी को अच्छा संदेश ये वो दे रहे हैं। इस वजह से मैं इन सारे छोटे छोटे बालकों का अभिनंदन करता हूँ। धन्यवाद। आज उल्हासनगर महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान 4 या अंतर्गत शालेय विद्यार्थी आणि महिला यांच्याकरिता आपण निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धेचं आयोजन घेतलं होतं। माननीय आयुक्त अजीत शेख, अतिरिक्त आयुक्त जमीन लेंगरेकर सर आणि आमच्या उपायुक्त पर्यावरण डॉक्टर सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यामध्ये निबंध स्पर्धेसाठी आम्ही प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची निवड केली होती। त्याचबरोबर आम्ही चित्रकला स्पर्धेतसुद्धा प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विजेते घोषित केलेत। त्याबरोबर आम्ही सहभाग ज्या विद्यार्थ्यांनी घेतला होता त्यांना सहभाग प्रमाणपत्र देखील दिलेलं आहे। अशा प्रकारे निबंध आणि चित्रकला या स्पर्धांमध्ये एकूण 500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। त्याचप्रमाणे आज रांगोळीचं आम्ही प्रत्यक्ष महापालिकेच्या मुख्यालयातील महासभा सभागृहाच्या बाहेर रांगोळीची स्पर्धा आम्ही आयोजित केली होती आणि त्यामध्ये जवळजवळ 25 लोकांनी सहभाग नोंदवला। यामध्ये महिला बचत गटाच्या महिला होत्या, त्याचप्रमाणे काही कॉलेजचे ग्रुप होते। त्यांनी उत्तमरित्या पर्यावरणाचे विविध विषयावर कव्हर केलेले आहेत। त्यामध्ये प्लास्टिक बंदी आहे, वन्यजीव प्राण्यांचं संरक्षण असेल, रेन हार्वेस्टिंग आहे, त्याचबरोबर सोलार एनर्जी, ऊर्जा संवर्धन या अशा आणि पर्यावरण म्हणजे माझी वसुंधरा यामध्ये झाडांची लागवड करणं असेल, आपल्या पृथ्वीचं संवर्धन करणं असेल, असे बरेच विषय त्यांनी त्याच्यामध्ये कव्हर केले आहेत। त्याचप्रमाणे एक विशेष म्हणजे वायू प्रदूषण हा एक म्हणजे विशेष उल्लेखनीय असं एक रांगोळी त्यांनी काढलेली आहे, एका मुलाने काढलेली आहे। SST कॉलेजचा विद्यार्थी आहे तो आणि त्याने खूपच आकर्षक रांगोळी काढलेली आहे। तर माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत आम्ही नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या अनुषंगाने आज या स्पर्धांचं आयोजन केलं होतं, जेणेकरून सगळ्यांना या पर्यावरणाच्या बाबतीमध्ये ते जागरूक व्हावेत आणि त्यांनी आपल्या आजूबाजूला ज्या समाजामध्ये पर्यावरणाविषयी ज्या घातक गोष्टी होत आहेत त्यांना त्या कमी कराव्यात, याबाबत जनजागृती व्हावी। धन्यवाद।